वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आज कोणती रेसिपी अपलोड करते. पहा बरं रेसिपी. आज रेसिपी मटार सँडविच. मी 1 कप मटार घेतलेले आहेत, निवडून धुवून घेतलेले आहेत. रेसिपी स्किप न करता पहा मी कोणत्या पद्धतीने सँडविच बनवते. मी सँडविचसाठी मटार बॉईल करून घेणार आहे, पण मटार बॉईल करून उरलेलं पाणी फेकून देणार नाही, म्हणून मी अगदी थोडंसं पाणी पॅनमध्ये घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली. मटार बॉईल करून तयार. सँडविचसाठी स्टफिंग बनवून घेते. पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेते. अर्धा चमचा जिरं, 5 पाकळ्या सोललेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं तेलावर परतून घेते. 1 चिरलेली हिरवी मिरची, बॉईल केलेले मटार फोडणीमध्ये मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ. 2 ते 3 मिनिटं मटार आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. मटार बॉईल केलेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. मटारचं मिश्रण थोडं थंड झाल्याच्या नंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घालते. आता हे स्टफिंग मटारचं बनवलेलं पूर्ण गार करून घ्यायचं आहे. सँडविचसाठी चटणी बनवते. कोथिंबीर, 1 वाटी डाळ्या. चटणी वाटताना फुटाण्याची डाळ म्हणजे डाळ वापरल्या तर चटणी घट्ट होते. 1 चमचा जिरं, 1 चमचा चिरलेलं आलं, 5 पाकळ्या सोललेला लसूण, 1 चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस. चटणी बारीक वाटून घेते. चटणी वाटून तयार. थंड झालेले मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतते. पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. फाईन पेस्ट करायची नाही. सँडविचसाठी असं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे. हे पहा, असं स्टफिंग ओलसर नसावं. सँडविचसाठी मी ब्रेड घेतलेला आहे. आता सँडविच बनवण्या अगोदर मी एक ट्रिक वापरते, माझी स्वतःची आहे. सँडविच कुरकुरीत होतं म्हणून पॅन घेतलाय. तुम्ही तव्याचा वापर करू शकता. काहीही मी पॅनला लावलेलं नाही, बटर तूप काहीच लावलेलं नाही. मी ब्रेड गरम करून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवून ब्रेड गरम करून घ्यायचा आहे. असा ब्रेड थोडा गरम करून घेतल्यामुळे ब्रेड ओला होत नाही. ब्रेड गरम करून घेतलेला आहे. ब्रेडला बटर लावते. मी एका ब्रेडलाच बटर लावलेला आहे. हा दुसरा ब्रेड घेतलेला आहे. या ब्रेडला हिरवी चटणी लावते. चटणी लावलेला ब्रेड तयार. सँडविचचं स्टफिंग.
स्टफिंग ब्रेडला लावून घेते. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर सँडविचच्या रेसिपी आहेत, पाहू शकता. या ब्रेडला भाजीचं स्टफिंग लावून तयार आहे. चीज स्लाइस यावर ठेवते. लहान मुलांना जरूर आवडेल. चटणी लावलेला ब्रेड, थोडं प्रेस करते. घरी सँडविच बनवण्यासाठी फ्राय पॅन किंवा नॉनस्टिकचा तवा वापरू शकता. मी पॅन घेतलेला आहे. बटर, बटर पॅनला स्प्रेड करून घेते. सँडविच थोडं प्रेस करायचं आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. ब्रेडच्या ह्या स्लाइसला बटर लावते. सँडविच एक बाजूने टोस्ट झालेला आहे. आता सँडविच मी टर्न करते. पाहू शकता तुम्ही किती क्रंची सँडविच दिसत आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा सँडविच मी टोस्ट करून घेते. मटार सँडविच टोस्ट करून तयार. सँडविच गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. सँडविच कट करते. सँडविच कट करून तयार. मटार आणि चीज दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि दोन्हीची टेस्ट सँडविचमध्ये येणार आहे. सँडविच प्लेटमध्ये सर्व करते. सँडविचला टोमॅटो सॉस लावते. शेव. आपण बाहेर जाऊन असं सँडविच खातो, तसं सँडविच घरामध्ये बनवू शकतो. सँडविच सोबत खाण्यासाठी कोथिंबिरीची चटणी. मटार सँडविच. घरच्या घरी सँडविच खूप छान होतं आणि मटारचा सीझन असेल तर नक्की बनवा. अगदी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते मी सँडविच, पाहू शकता तुम्ही. अशा छान व्हेरिएशन नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज त्यांनी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर रेसिपीचं नोटिफिकेशन पटकन पाहायला मिळेल. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे. नमस्कार.